माय लेकीचं प्रेम पैठणी पैठणी, वा वा. माय लेकीचं प्रेम पैठणी पैठणी, हस्तकलेची जाण पैठणी पैठणी, वा. सोन्या चांदीची खाण पैठणी पैठणी हीच काय जे ते सोन्या चांदीची खाण आहे बा. हो. सोनं आणि तुम्ही दुसरी चांदी काही देऊ नका, पैठणी द्या. जे द्यायचं ते हेच द्या. भेट म्हणून हे द्या. जे काही तुम्हाला भेट नात्यामध्ये भेट द्या, मित्राला भेट द्या, मित्राला भेट द्या, आहेर म्हणून द्या, आहेर म्हणून द्या, तुम्ही पैठणी द्या. पैठणी द्या. हीच सोन्या चांदीची खाण आहे असा उल्लेख मी माझ्या गाण्यात केलेला आहे. बाप लेकाचं देन पैठणी ही पैठणी, बाप लेकाचं देन पैठणी ही पैठणी, माय लेकीचं प्रेम पैठणी पैठणी, माय लेकीचं प्रेम पैठणी पैठणी, जणू जिवंत कला पैठणी पैठणी, लग्नाचा शालू पैठणी पैठणी, दुनियेत भारी पैठणी पैठणी, सोन्या चांदीची खाण पैठणी पैठणी. पैठणच्या उद्यान रोडवर गीतांजली पैठणी या दुकानामध्ये, या शॉपमध्ये मी बसलोय आणि या ज्या शशिकला काकू आहेत, या आसावली महिला हातमाग विणकर सहकारी संस्थेच्या चेअरमन आहेत. आपण त्यांच्याशी मगाशी बोलत होतो. तर गेली अनेक वर्ष त्या पैठणीचं काम, पैठणी विणण्याचं काम करतायत. त्यांनी आपलं कुटुंब जे आहे, हे कुटुंबाचं चरितार्थाचं साधनही हेच बनवलं. मुलांना सुनांना पायावर उभं केलंय. त्यांची स्वतंत्र माग आहेत, स्वतंत्र दुकान आहेत, स्वतंत्र व्यवसाय आहेत आणि आज या वयात सुद्धा त्या पैठणी विणायचं काम करतात. जेवढं शक्य आहे तेवढा हातभार लावतात आणि याच्या व्यतिरिक्त त्यांची जी ती विणकर सहकारी संस्था आहे आसावली महिला नावाची, त्या संस्थेचंही काम बघतात. सरकार दरबारी पाठपुरावा करतात. या विणकरांना, या कारागिरांना न्याय मिळावा, पैठणच्या या उद्योगाला प्रतिष्ठा मिळावी, तो वाढावा पैठणीचा उद्योग. ही जी परंपरा आहे ती पुन्हा बळकट व्हावी आणि इथल्या कामगारांना, कारागिरांना पेन्शन सारखी गोष्टी मिळाव्यात याच्यासाठी त्या प्रयत्न करतात. आता त्या जिथं शॉप आहे तिथंच हा माग आहे. आता गेले कित्येक वर्ष त्या शिकल्यात आणि पैठणी विणतायत. आता काम जरा कमी झालं असेल पण हे विणायचं काम तुमचं सुरू आहे. तर आम्हाला जरा आहे ना काकू, हे समजून सांगा ना, हा काय आता याला तुम्ही माग म्हणता, हे कशी पैठणी विणले जाते, ह्याचं जरा तांत्रिक गोष्टी जरा सोपे करून सांगा. याला कसं आहे, सुरुवातीला कच्चा माल येतो आपल्याला, म्हणजे रेशमाचे कळे भेटतात ते गुंडाळलेले. ते कळी कुठे कळी कळी आहे की एखादी दाखवायला. ते कोण पण घे इकडे, एक दोन कोण घे इकडे. हा, म्हणजे याला जे जे लागतंय विणकामाला ते दाखवा सुरुवातीपासून. कांडी घे एक मला. एक कळी दे इकडे मला पटकन. सर हे कसं येतं, पहिलं व्हाईट येतं, कारण मग आपल्याला ऑर्डर प्रमाणे जसं कलर पूर्ण रेशीम येतं ते असं. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? लढी म्हणतात. हे रेशमाची कळी म्हणतात. ही रेशमाची कळी. हो, ही पूर्ण पांढरी येते. हो, बरोबर पांढरी येते. हा, म्हणजे ऑर्डर प्रमाणे याला रंग करायचे, वेगवेगळे रंग. आता ही ऑरेंज कलर आहे, ऑरेंज मध्ये राणी कलर टाकला, मग त्याचा म्हणजे ऑर्डरच्या हिशोबाने तो कलर बनवला आपण. मग त्याच्यानंतर या धाग्यांना जशी ऑर्डर असेल तसं रंगवायचं. मग हो ना, रंगवायचं, वाळवायचं. हो. आणि हे जे मग ही अशी लटी आली का याला ताना बाना करावा लागतो. ते पूर्ण मागावर फैलून घ्यायचा. मागावर हे याला काय म्हणतात? ताना. ताना. आणि बाणा. बाणा याला म्हणतात. ही जी आडवं जे आहे ते. हो हो, हे जे रेशमचा म्हणजे उभं जे आहे ते ताना, आडवं जे आहे ते बाणा. मराठी भाषा कशी आहे बघा. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये यातले ताणे बाणे समजून घ्यायला पाहिजेत असे जे म्हणतात ना, हा हे खूप गुंतागुंतीचा प्रकार आहे. म्हणजे ताणे किती लांब आहेत, किती रंगाचे आहेत, किती अंतरावर आहेत, त्याच्यानुसार बाण्याने एक एक धागा विणत न्यायचा. आणि हे ज्याला समजून आलं
हो. ज्याला हे समजलं, ज्याला त्याचा कंट्रोल आला, त्याला त्यातले ताणे बाणे समजले, म्हणजे पैठणीतले हे ताणे बाणे, हो हो, ताना आणि बाणा. ताना आणि बाणा. आणि मग त्याच्यानंतर ताना बाणा केल्याच्या नंतर त्याला लूमवर याला बिंबवर गुंडळच्या नंतर त्याला जोडणी करावी लागते सर, एक एक धाग्याने. हा जो एक एक धागा आहे ना, याच्यातून असं ह्याला 4000 तार असतात. 4000 तारामधून ह्याच्यातून एक घर भरणे, ह्या दुसऱ्या याच्यात मधून एक भरणे, असं दोन्हीचं घर मिळून त्या रीड फणीमध्ये घेऊन हे इकडं तुरईवर गुंडाळले जातं. याला तुरई म्हणतात अशी, ही तुरई. मग हे तुरई इकडं कपडा गुंडाळला जातो असं. बरं, आता हे आडवं किती असतं आणि उभं किती असतं? हे आडवं 47-48 इंचची रुंदी असते याची. हा, 47 इंच हा, कमीत कमी. आणि मग त्याच्यानंतर जो आडवा जो धागा असतो 4 तार 5 तार हे बाणा बाणा लागतो. हा, बाणा. आणि जे ताण्याचे जे असते ते 2 असतात, 2 धागे. तर त्याचं ते जे असतो ना, आता त्याचं रीड प्रमाणे असतं, ते काय म्हणतो त्याला थर्ड वगैरे ते, कारण इंग्लिश मधून असतं ते, पण आम्ही त्याला 3 प्लाय 2 प्लाय असं ते असतं त्याचं. तर मग त्याच्यानंतर हे पहिल्याची जोडणी करून घेतल्याच्या नंतर मग याला म्हणजे ते जे ताण्याचा जो धागा आहे तो या 2 फण्यांमध्ये रीड येतो. याला तुम्ही काय म्हणालात? याला वही फणी म्हणतात. वैफणी. वही फणी हे मराठी नाव आहे हो वैफणी. हो, वही फणी. आणि हे पुन्हा इथं तारांचं बारीक तारांचं जे दिसते ही फणी असते, ही फणी. त्याला रीड म्हणतात. मग ह्याचं हे काय काम करताय ऍक्च्युअली पैठणी? याच्यातून धाग्याला आडी देतात सर. हा, आता याला जर याला आडी देऊन घेतली का, काही धागे असे, ही पावडी असते बघा खाली, ही पावडी ही उजवा भाग दाबला का, हे बघा हे वरती जातं. हा, आणि याच्यामध्ये हे दोन्हीच्या मध्ये सांद पडते मग. बरोबर, म्हणजे हे 2 असतात. हो, मग ते ताना आणि बाणा सर. हा, तो असे ताना 2 बाणा असतात. असं असे 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 हो. ते एकमेकाला हो. जात राहतात. हा. मग त्याच्यामधून हे जी कांडी भरून त्याच्यातून हा धोटा जातो. याला काय म्हणतात? हे धोटा. धोटा. हा, एकदम मिसाईल सारखा येते, हा. सटकन इकडून तिकडे हो, मग जातात. ते इकडे तिकडे म्हणजे तो दिवसभर. पोटामध्ये धागा घेऊन हो, इकडे इकडे येतो, इकडे येतो. इकडून तिकडे. हे तो कसा जातो? तुम्ही ते बटन हे काय मग आता हे दाबलं ना मध्ये, हा, मग याला मध्ये इकडे हे बघा ना, हे पडलं ना सर रीड. हे बघा याला 2 भाग झाले ना मधून. हा, इथे 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 हे 2 भाग आहे. हा, हे इथं पडले ना, इथं बघा ना समोर. बरोबर. मग हे समोर हे दोईच्या मधून हे बघा हे असं, हा, हा. हे असं धोटा येतो याच्यामधून. परत दाखवतो. इथून इथून हे 2 भाग आहेत. हा, हे इथून इकडून येतो तो उजव्या बाजूने. आता ते लांब पडतंय म्हणून दाखवतो तुम्हाला. हे असं इकडून तो धोटा घालायचा, कारण हे असं गेलं इकडून टाकलं का असा, हा, हा, तो असा बाहेर येतो. हा जो धागा येतो ना, हे बघा हे असं येतो. तो इथं तो असा जातो. आणि मग परत इकडून हे ओढायचं, हा, हे म्हणजे तो घट्ट होतो, याला घट्ट बसतं. त्याच्या जागी सेट होतो तो. मग परत इकडचं पण दाबायची परत. मग त्याला परत हे दोईची कैची पडते. आणि मग नंतर परत त्याच्यातून हे धोटा असं इकडे परत तिकडे टाकायचा. हा, म्हणजे ते इकडून तिकडे असं गेलं का दोईच्या कैची मध्ये तो कपडा बनत जातो असं. मग हा धोटा हाताने टाकायला लागतो हाताने, प्रत्येक वेळी? पूर्ण हाताच आहे सर, म्हणून याला हातमाग म्हणतात. मग यंत्रावर तो यांत्रिक असेल? हा, तो मग नाही, तो तर त्याच्यात मोठे मोठे असतात ते रील असे, ते एकदा बटन दाबून दिलं ते पटपट पटपट नुसतं ऑटोमॅटिक पडतं. ते घोंगडी विणताना मी असं बघितलं होतं जुन्या काळी. ते घोंगडीचं हाताच आहे सर, घोंगडी हाताची. घोंगडी हाताने. हो, आणि हे तुम्ही पायाने असं खाली वर असं करायचं. सगळं एक धागा एक धागा एक धागा एक. हो, घोंगडी सारखंच हे घोंगडी सारखंच आहे. हा, त्याला ती 60ची 40ची अशी फणी असते. हा, मोठी असते ते जरा. 80ची फणी असते, 80 किंवा 84 90 असं त्याचं प्रमाण ठरलेलं पण असतं. हे करताना हे धागे तुटतात का? नाही, तुटतो ना एखाद्या वेळेस. तुटला तर मग ती गाठ मारून त्याला पुढे घ्यावं लागतं, कारण इकडं कपडा चांगला येण्यासाठी त्याची खूप काळजी घ्यावी लागते. हा, म्हणजे त्याच्यामध्ये एखादा धागा ढिला राहिला किंवा त्याला तुटला तंग करून घेणं किंवा गाठ मारून हे होतं. हो, हे होतं. आता हा एक धागा जो आहे तो असा 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 विणत जातो. याला गुंडाळा जातं कापड. याला गुंडाळत पूर्ण साडी याला. ही साडी झाल्याच्या नंतरच शेवटी कुरुळी मारून धरायची आणि मगच साडी कापल्या जाते. मग ती 6 महिने राहू, वर्ष राहू, 2 महिने राहू, 2 वर्ष लागतं सर साड्या मागावर राहतात. डिझाईन भारी असेल तर आलावरची असते, भारी डिझाईन असतात. तर कमीत कमी 1 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत असं साडीचं. आणि ही जी डिझाईन विणताना ही कशी विणतात ती दाखवा ना. आता ह्याचं कसं आहे सर, म्हणजे आता हे
हा. खालीवर 2 स्तर आहेत, हो हो 2 लेवल आहेत आणि याला- त्याच्यातून एक एक धागा तुम्ही घट्ट करत नेता. हो हो पण जी फुलं काढता, हो. पोपट काढता, काय आता वेली काढता, आता कमळ हे जे डिझाईन आहे सर हा हम्म. तर याला काय असतं, हे जे म्हणजे हे जे काकडे म्हणतात याला, अच्छा, हे जे छोटे आहेत हा हे म्हणजे काकडे ते तुमचं जी गुंडाळी मोठी होती हो, हो. ते मगाशी त्याला तुम्ही काय म्हणता? हे वेगवेगळ्या रंगाचे काकडे म्हणतात याला. काकडे. हा हा तर हे काकड्यावर काय करतात, आता हे फुलाचा लाल रंग भरला, हा मधला पिवळा रंग भरला, मग हा जरीचा लागतो मध्ये नसामध्ये, ही दंडी आली याला ब्लॅक लागतं, हे मग परत हिरवं, म्हणजे असे रंग भरून सनी. आता एवढे तर लक्षात राहत नाही ना जबानी करायला. सोपी डिझाईन असेल आकृती वगैरे तर ती जबानी करता येते, म्हणजे तिला नुसते धागे मोजून. पण आता हे जे डिझाईन जे असतं ना याला कागद लावा लागतो खाली असा डिझायनरचा. हे डिझायनर मगाशी तो कडनं जो आपण बनवून घे, कागद बघितला हो, तो हे. कागद मध्ये ठेवायचा. हे लावा लागतं सर याला टाचणीने असं पाठीमाग. हे कागद हा है ना, तर याला टाचणी लावून लावलेलं असतं हे. हे बघ, हे असं हे असं याला. टाचणी लावून इथे लावलेलं हे असतं. टाचणी पुढे आता हे मोर आहेत, हे हा. फुल आहे, ही वेली आहे, ही पानं आहेत, मग ही ते टाचणी लावून त्याच्याप्रमाणे डिझाईन टाचणी लावून ते असे इथे आलं. हा म्हणजे हे असं इथे इथं इथं असा तो आला की इथे या बर हुकूम ती डिझाईन करायची. design. ते कलर चुकले नाही पाहिजे, हा, जुतला कलर तिथंच लागला पाहिजे बरोबर. पण मग हे तुम्ही हाताने करता? हाताने हाताने हे कसं हाताने? हे उदाहरण आता हाताने सर असं आहे, असं म्हणजे हे असा कागद खालून पकडायचा, म्हणजे हो. तो पकडला जातो टाचणीने हे बघा पकडायचा. सर, हे जे डिझाईन आहे ना खाली, हे बघा ह्याला असं हे असं विणावं लागतं. हे आता इकडून तो आला तर याला हाडी सोडावं लागतं असं. हम्म, हम्म. त्याचं म्हणजे कागदाप्रमाणे डिझाईन चालावं लागते असं. हे एवढं बारकाईचं काम आहे. बारकायचं बारकायचं गदिमांनी लिहिलंय एका सिनेमामध्ये गाणं आहे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. दुःखाचे, हो, जरा तारी हे वस्त्र मानवा, हो. लेणे आयुष्याचे. लेणी आयुष्याची. आणि गदिमांनी हे फार सुंदर लिहिलंय, हे सुखदुःखाचा हा जो जीवनाचा प्रवास असतो ते हो. सुखदुःखाचे धागे विणत विणत तो प्रवास पूर्ण होतो. केवळ सुखाचे धागे असत नाहीत, केवळ दुःखाचे धागे असत हो. नाहीत, तर दोन्हींची विण असते. हो, पांडुरंगाने पण शेले विणलेले सर. हा, मग ते हे मागूनच आलेलं आहे. आता हे आता चाललंय कौशल्याचा परंपरा. रामबाई, हो कबीराचे विनोद शेले. हो हो कबीराने संत कबीराने पण विणलेले. संत कबीरांचं तर मुळात विणकर हो असते. हो तेच विणकर होते आणि बरोबर आहे. त्यांनी ही रूपक घेऊन सुखदुःखाच्या धाग्याची हो हे खूप छान अशी रचना दोहे केलेले आहेत. हो चेदेरी या भिनी रे भिनी, हो असं त्यांचं एक खूप छान हे आहे. आणि याच्यातली जी एकाग्रता आहे हो ती एकाग्रता, कलाकुसर हो आणि त्याच्यातून लागणारी एक काय भाव समाधी. भाव समाधी. कबीर एवढं सुंदर कसं काय लिहू शकले, तर त्याचं उत्तर याच्यात आहे की माणूस एकदम एकाग्र होऊन जातो. हो. तुम्हाला वेगळी काही समाधी लावायला लागत नाही. बरोबर. आणि त्याच्यातली ती कलाकुसर आहे, हो. त्याच्यातली ती नजाकत आहे, त्याच्यातली ती कारागिरी आहे, हो. त्याच्यातले पुन्हा पेशन्स आहे, तासन तास एका ठिकाणी बसून हो. ते विणणं आहे. हो हे आता बघा, हे आपल्याला हे काय तुम्ही काकडा म्हणालात, हो काकडा. काकडा म्हणालात, आणि तर हे याचं पूर्ण इथपर्यंत गेलं का सर, हा. हा एक पूर्ण धागा गेला का मग त्याचं इथून परत अशी ठोक मारायची, हा, म्हणजे तो घट्ट होऊन जातो. घट्ट होऊन जातो. परत मग इकडची पावडी दाबली का खाली पायाने, हम्म. मग ते दिवसभर असंच विणत चालायचं. अच्छा, दिवसभर इकडून खूप तिकडे slow, खूप काही त्यात सवय झालेली असते. आज एवढं झालं उद्या तेवढं झालं, म्हणजे ते काही नसतं सर. म्हणजे चला आपल्याला एवढं काम झालं, आज आपल्याला उद्या एवढं द्यायचंय, आता ह्या तारखेला लग्न आहे त्या बैला तुम्हाला डेडलाईन पण असणार ना. म्हणजे समजा हो हो काय आता कोणी लग्नाचं हे हो, मागितलं, लग्नाची हे महिन्यात असते. आम्हाला हो. पाहिजे, कोणाची मुंज असते, कोणाचं लग्न मग असतं. तुम्ही तुमच्याकडे माग, मनुष्यबळ, वेळ हो. ह्या सगळ्याचा ताळमेळ हिशेब घालून हो हो सांगत असणार, हा हो, महिन्यात मी एवढे देऊ महिने. शकतो हो हो किंवा काय देऊ शकत नाही, असं जे 6 काय. महिने 7 पण महिने. याची पूर्वाट ही की अगोदर सांगायला पाहिजे, हो हो त्याच्याशिवाय ऑर्डर प्रमाणे. ऑर्डर. आणि मग तुम्ही जनरल पण बनवत असाल ना नाही दुकानात तसं मग ठेवण्यासाठी. आता ऑर्डर नाही तर मग आपल्याला माहिती आहे, हे जातो हा रंग जातो, तर मग ते आपण तसं बनवून पण ठेवतो साड्या. अच्छा, हो रेडी पण ठेवतो. रेडीमेड पण काही गोष्टी असं काही नाही का सगळ्याच म्हणजे ऑर्डर भेटन असं काही नाही. काही याच्यावर सेमी पैठणी नावाचा प्रकार नाही, नाही, प्युअर पैठणी.
ही प्युअर पैठणी आणि हातमागाची पैठणी ओळखतील सर, अशी जाणकार खूप सर, असं काही होय. नाही. येतात लोक मागतात ते आम्हाला अशी आणि बघितल्या बरोबर घेतात. बर. काही तर असं म्हणत नाही का हिची किंमत एवढी करा का तेवढी करा, काही आशे पण आहे. अच्छा. एखादा येत असं वाचायला त्यांना माहिती आहे त्या कष्टाची जाण आहे, त्या कारागिरीची जाण आहे. पण आता हे जे मागाचं स्ट्रक्चर आहे ना, हो हे ते किती पुन्हा बाय किती फ्रेम हे असं सेम असतं सगळीकडे का बारीक मोठा असतो याच्यामध्ये? नाही नाही सर, ते कसं असतं जागेच्या हिशोबाने थोडं मोठं पण करू शकतो. जेवढं लांब केलं ना ते चांगलं चालतं, म्हणजे अजून थोडं कपडा बिपडा म्हणजे हे विणायला तुम्ही त्याला. समोरून गुंडाळू शकता. हा समजा आणखी दूर गेला, लांब असेल तर त्याचा काय फायदा असतो? होतो ना, म्हणजे थोडं चांगलं चालतं ते. तार बी तुटत नाही लवकर जास्त, एकेरी तार तुटतात त्याच्यामध्ये काही. आता हे एवढे असंख्य धागे आहेत. हा त्याच्यात काही उर्वरित पण तार असतात. हा काही एक याच्यात समजा डबल चिटकून जोडला गेला हा. मग ते तोडून बी मागं पण आता टाकावं बघा लागतं. ना, आता हे सगळे असंख्य धागे आहेत, हा. सगळे याच्यातून तुम्ही घातले. हो. एखादा दुसरा तुटला तर कसं काय काय करता? मग ते याच्यातून हे असं बोट टाकावं लागतं सर. हे बघा आता हे जे आहे ना असं, हा. हे बघा. आणि तसं करून काय करणार? जोडणार नाही हा त्याला, असं गाठ वगैरे मारून परत हो, हो, हो. कंटिन्यू करतात. आता हे बघा, आता हा जो आहे ना हा याच्यातून घ्यायचा तो असं, हा. याला याच्यातून हे खालच्या बाजूने घेतलेला आहे हा. हा हा आणि हा पुढचा घेतला तो वरच्या याच्यातून घेतला, हा. म्हणजे याची कैची पडत जाते, मग त्याच्यामुळे हे असं भरून घ्यावं लागतंय. बरं. मग आता हा मागचा आहे हा पुढचा आहे, हा. हे दोन्ही मिळून हे दोन धागे एका याच्यात घ्यावं लागतात. ओके. असं आहे ते, म्हणून ती कैची बनल्या जाते. मग तो ताना बाना याला जोडल्या जातो. पण मग तुम्ही जोडला, हा त्याची गाठ मारली तर ते असं विणलेल्या पैठणीवर दिसत नाही का धागा किंवा नाही, गाठ? मग ते कट करून घ्यावं लागतं ना. आता हे धागे जे आलेत ना हा. तर ह्याला कट करावं लागतं ना. कात्री कुठं टाकली का? कोको कुठं ठेवलं? आहे का ते? आता हे वरती आलं ना सर, आता ही गाठ घेतली ना, हे बघा असं. एक मिनिट. आता हे दिसतं, कारण काम करताना नंतर बी साडी झाल्यावर बी कट करावं लागतं याचं. म्हणजे जोडलेले धागे हा, मग हे ते असं कट केलं करता ना, करता तुम्ही हे बघ. कट करता. हे बघा असं होऊन जातं. हा. हे मग आता ही पूर्ण आबोली साफ करावं रंगाची लागतं छान मग साडी. पैठणी आहे. हो. अच्छा. आता हे साडी झाल्यावर बी कट करता येते, पण मागावर आपण बी मागावर जरा इथपर्यंत आलं का सोपं आहे. हो हो, म्हणजे ती नंतर ते करत बसणं जड जरा जातं अवघड. करायला थोडं. तर हे इथपर्यंत आलं का ते साफच करून घ्यावं लागतं, मग ती गुंडाळी जाते साडी. असं आहे. ते आता हे जे आहे ना, हे 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 काहीतरी वजन लावले, हे कसं आहे? हे सर हे जे याला गणी रोगणवई म्हणतात. हा. हा, तर याच्यामध्ये हे असतं असं एक छिद्र. बोल येत त्याला. हा, तर याच्यातून 3 तार याच्यातून ओवून घेतल्या जातात ह्या दोन्हीचे. तर हा दोन्ही मिळून हा जो एक धागा असतो ना याच्यातला, हे बघा असं. तर हे इकडं याच्यातून ओवून घ्यावं लागतं हे. तर हे 4 आता खाली गेले ना असे, हा, मग 4 वरती येतात असे. बरं. मग हे 4 असे खाली 4 वर, 4 हा, खाली मग हे 4 असं वर. बांधल्या जातं. हा, हे डिझाईन येतं. मोठोडे म्हणतात. हे डिझाईन येतं हा, त्याच्यावर. मोठोडे म्हणतात त्याला. तुम्हाला आणखी वेगळी काही पट्टी टाकायची असेल तर वेगळे पण करता येतं. मग तुम्ही हे ते नाही टाकू टाकायचं तर नुसतं लाइनिंग पण म्हणतात त्याला. हा, लाइनिंगचे मुठोडे. हा, ही पट्टी. ही मुठोडे, याला मुठोडे म्हणतात असं. अच्छा. आणि कोणी तिकडे plain पण तिकडे जे मागतं. टांगले त्याला वजन जे आहे ते एकच आहे ते दोन्हीचं पण. सगळं Same आहे. एकच आहे. Same आहे. एकच आहे. हे आणि आणि- ते एकच आहे. आणि हे काय ही आसरी. काय? आता हे काय झालंय सर, आता हे कोनवर गुंडाळ्या जातं ना, त्याच्यामुळे हिचा कमी वापर होतो. आता मशीन निघली, आता मशीनवर कोण भरतात ते मी ते याला दिली, ती आता माझ्याकडे ठेवायला जागा नाही ना, ते डाल करेल दिली मी. तर त्याला म्हटलं चल बाबा तू करतो तर तू बनव त्याच्यावर. ही आसरी म्हणतात तिला. तर याच्यावर 4 तार 5 त्याच्यावर तार. रेशीम गुंडाळायचं. हो हो, रेशीम गुंडाळ्यासाठी 4 तार 5 तार करायसाठी असतंय. अच्छा. तर हे आता याचा जास्त कमी वापर झाला सध्या. बरं. मशीनवर कोण आल्यामुळं हा. ते कोण ठेवून दिलं का? ठेवलं होतं. तर ते कोणवर झाल्यामुळे याचा वापर आता बाजूला ठेवण्यात गेले त्या. आता हे जे वरचं आहे हा, हे आणखी काय काय याला काय काय हे म्हणतात? याला त्यांचं काय काय याला काय शटल म्हणतात सर. हा. शटल. हा. तर हे जे शटल असतं ना, हा. ही रीड फणी असते ना याची, हा. माग ही वही आणि हा. ही फणी जी पुढे दिलेली आहे ना, हा. तर हे शटल त्याचं काम करतं सर, माग पुढं करण्याचं असं. हा. हे शटल. हम्म. आणि याला तुरई म्हणतात. तुरई. तुरई ही. हा हा, ते गुंडाळलेलं त्याला. हा, याला तुरई म्हणतात. हा. याला हे गुंडाळलं जातं कपडा याला.
ह्याला तुरई पाठीमागे एक तुरई, इकडे एक तुरई असते आणि याला फिरवणी म्हणतात. हे जे गज टाकलंय का याला फिरवणी म्हणतात, फिरवणी. हे गजाला जुन्या लोकांची नाव आहे सगळे. की हा आपण आता बायका गज आहे ह्याच्यात टाकायचा, तर याला फिरवणी म्हणतात. तर ही एक फिरवणी बर का सर. बर. ही सांगतात ती भगवंतानी एक विणकराला दिली आणि एक तेलाच्या बैलाला दिली. ते तेलाच्या बैलाला एक त्याने एक बैल घाणं फिरवतो. जुने लोक सांगतात आम्हाला, ते जुने म्हातारे असायचे ना, म्हणे 2 शिवळा होत्या, एक विणकराला दिली आणि एक ते तेलाला दिली. का केलं, वाटणी का केली कोणाच ठाऊक. ते मग ते एकच बैल तो घाणा फिरवायचा ना, तेल नाही का, बरोबर, तेल बनतं ते गोड तेलचं, करडीचं तेल. तर ती एक तेलाला दिली आणि एक विणकराला दिली. असे जुने लोक फिरवणी, याला शिवळ म्हणायचे. शिवळ नाही, शिवळ म्हणतात अजून. शिवळ, बैलगाडीला त्याचं डोकं बाहेर येऊ नये, त्याला आडना असावा म्हणून दोन्ही बाजूला 2 बैलांना शिवळ म्हणतात. तशी एक तुमचे एक बैलाला घाण्याला दिली आणि एक विणकराला दिली. त्याने आपलं गोल 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 म्हणून याला फिरवणी म्हणतात. आता याच्या म्हणजे आता याचं जग थोडं बदलत चाललं, थोडं इंग्लिश मध्ये नॉलेज यायला लागलं. याला रेड हे असं काय इंग्लिश मध्ये बरेचसे नाव. तुम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलं तेव्हा हे सगळं आम्हाला जुन्याच लोकांनी शिकवलेलं आहे. ते ढालकरी, गजानन ढालकरी म्हणून एक मास्तर होते आम्हाला, प्रभाकर ढालकरी, गजानन ढालकरी. ते 2 म्हातारे ते मास्तर होते आम्हाला 1 वर्षासाठी. ते आम्हाला त्यांनी जसं शिकवलं आम्ही तीच भाषा वापरतो. पण ह्या विणकरावर खूप गाणी आहेत, म्हणजे जसं धागा, पी सावळारामांचं एक गाणं आहे, धागा धागा खंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. भरपूर भरपूर काढलेले. कारण त्याचा संबंध हा एकाग्रतेशी आहे, त्याचा संबंध तुमच्या आतल्या ऊर्जेशी पण आहे. तुम्ही बघा, आता मी तुम्हाला विचारलं की एवढे वर्ष तुम्ही कसं करता, कसं काय तुम्हाला हे साधलं. ते एक प्रकारची समाधीच आहे, एक प्रकारचा त्याच्यात अध्यात्मच आहे. पैठणचा शालू आज मला घ्यावं पतिराज, हे तर पहिलं जुनं गाणं आहे. बरोबर. सिनेमामध्ये तर खूपच त्यांचे जुने गाणे हे पैठणीवर त्या लोकांनी गायलेले आहेत. बरोबर बरोबर, अशी म्हणतात काही लोक आवडीने. अगदी. म्हणजे आता बघा, ही पैठणी साधारण किमान किती कालावधी लागतो एक पैठणी विणायला? किमान सरासरी समजा तुम्ही काय 8 तास दिले रोज? सर सगळं जर त्या एकाच कारागिरांना केलं तर 1 महिना लागतो. 1 महिना. आणि आता हे दोघे जण बसले होते, दोघी तर हे पदर वगैरे लागलं तर दोघं बसतात, पदरावर लागलं तरी दोघी बसतात. तर मग ते तेवढंच 8 दिवसाचा फरक पडतो. पण एक कारागिराने रेशीम त्यांनीच खोलायचं, कांड्या त्यांनीच भरायच्या, हे सगळं एकानेच केलं तर 1 महिना लागतो. जर त्या माणसाने कांड्या भरून दिल्या, रेशीम खोलून दिलं, तर तो माणूस 15 दिवसात बी करू शकतो. पण आता बघा ना, हा हातमाग आहे. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आता जरा सुधारत गेलं. मग आता याच्यामध्ये काही बदल झाला काही, जेणेकरून तुमचं काम जरा सोपं झालं? आता तुम्ही एवढे वर्ष करताय, तर तेव्हा जरा अवघड होतं, तेव्हा जरा कष्टाचं होतं. नाही, आता एक माग सांगितलं होतं, केंद्र सरकारचे लोक आलते ना आमच्याकडं, ते म्हणे अजून एक नवीन लूम आलाय, त्याची किंमत काय 3 लाख काय असं काहीतरी सांगितलं त्यांनी. बरं. तर तुम्हाला कमीत कमी अनुदान मध्ये 1 लाख रुपये भरावा लागतो. तो लूम तुम्हाला भेटेल, त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. पण तो हँडलूमच नाही, ते यंत्रमाग म्हणजे तुमची लवकर साडी होईल. पण शेवटी मग हातमागाच निघूनच जाईल ना. मग ते शेवटी ते सेमीच झालं, ते सेमीच होऊन झालं. म्हणजे यांत्रिक पद्धतीने एक सुरी ते होत जाणार, त्याच्यावर अशा पद्धतीची कलाकुसर. ते फक्त तुम्ही 2 पैसे कमवू शकता बा ती साडी शिकली तर. कारण दिल्लीला दाखवलं त्यांनी आता आम्ही आता गेलतो, तर ते मागावर ते ऑटोमॅटिक लावून दिलेलं होतं, पटपट पटपट ते असं दाखवायचे. पण ते मला नाही आवडलं, कारण ते हातमागच जी दोन्ही बाजूने जे घट्ट विणल्या जातं ते अगदी जुनं ते सोनं आहे. म्हणजे याच्यात आपण नक्की म्हणू शकतो हे जुनं ते सोनच. जर तुम्ही नवीन तंत्रज्ञान आलं तर मग त्याच्यात एक सुरीपणा जर आला तर मग त्याला काय, त्या हस्तकला कुसर जी आहे ती काही राहणार नाही. तर तुम्ही तुमच्या याने जसं सारखं तासन तास बसायचं, जसं आता बघा आपल्याकडे आरामाच्या खुर्च्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पण इनोव्हेटिव्ह खूप आहे. की गाडी चालवताना इथं मानेला आधार असणार, पाठीला आधार असणार, मणक्याला कमरेला त्रास होणार नाही असं. इथे काय असं नाही सर. याला फक्त जसं शेतकरी उन्हात काम करतो आणि विणकर सावलीत काम करतो, फक्त उन्हाचा आणि सावलीचा फरक आहे. नाही तर काबड कष्ट सगळे शेतकऱ्यासारखेच. विणकराला हे कष्टच आहे. याच पोझिशन मध्ये बसून
काम कष्टातच, करत राहायचं, हो. काम करत राहायचं. लाईट गेली तर ती गरमी सहन करणे. लाईट गेले तर गरमी. म्हणजे आता तुम्ही सांगत होता की छोटी छोटी घरं आहेत हो पैठणमध्ये. हो. आणि मग ते पत्र्याची काहीचे घरं तर असतील. पत्र्याचीच आहे सर. एवढं त्याचे घाम प्रत्यक्ष त्या साडीवर पडतो. हा. मला ते एक मी व्यापाऱ्याला साडी दिली, म्हणे याला डाग पडला, आता हिचं कोण घे. मला काय करणार, त्या बाईचं पत्रेच घर आहे, तिला घाम आलं पडलं, तिला कळलंच नाही, त्याला काय करणार. म्हणजे ज्याला घामाचं दाम म्हणतात ते हो. खऱ्या अर्थाने ते ते मला म्हणजे प्रत्यक्ष घडलेलं आहे ते. घडलेलं बघितलेलं घडलेलं आहे आहे. आणि घडणार आहे, म्हणजे चालू आहे. हो, सांगतो तिथे तसं. छोट्या छोट्या रूम असतील, हो. बाकीच्या लाईट गेली Light काय गेली. करणार, तेवढ्या वेळ थांबायला लागत हो. असेल, दिवा लावून करावं लागत असेल, जर डेडलाईनचं काम असेल. देवाचं दिव्याचं तर नाही सर, पहिले पूर्वी होते, पण आता ती तर सध्या कसं इन्व्हर्टर थोडं आलंय ना, तर 2-4 घंटे ते इन्व्हर्टर मुळे इन्व्हर्टर मुळे फरक पडतो. छोटे छोटे. आता आता याच्यामध्ये आम्हाला आम्ही 300-350 रुपये भरले होते, तर एक चेन्नईवरून एक 3 बल्बचं एक आम्हाला भेटलेलं आहे अच्छा, ते लाईटवर. सगळीकडे सारखा उजेड पडेल हा, 3 किंवा कमी बल्बाचं. लाईट हा, लागेल त्याला. तेवढेच तुम्हाला ते लाईट गेली तर तुमचं काम होईल काम होईल. असं. तर ते पण भेटले काही बायांना, ओके. काहीचे अजून पैसे भरले, तर ते अजून काही नाही. आता तसं शासन थोडं थोडं देतंय, तसं काहीला देतं, मग काही नाराज होते. तर सगळ्याला भेटलं पाहिजे, असं वंचित नाही राव कोणी. बरोबर आहे. एका मागावर किती माणसं बसू शकतात पण? दोनच सर, 2. 2. इकडून जास्तीत एखादं. जास्त 2 दोघं माणसं. जण बस. पदर लागला किंवा दोन्ही बाजूनी बॉर्डर लागली तर 2 माणसं. 2 म्हणजे समजा एका खूपच साडीला काही लवकर करायचं असेल तर. एका साडीला 6 महिने लागत असतील हो, एका हो, माणसाला, हो. तर 2 बसली तर 3 लागत, म्हणजे 3 महिन्यात होईल असं. हो, 3 महिने. पण फास्ट केले. शेवटी कष्टाचा आणि हो. श्रमाचाच तो भाग आहे हो, आणि त्या कष्टाला पर्याय नाही काही. नाही. तर अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी. इथे खाली वजन बांधित, ही पण वजन ते हे आहे. किनारीला ताण देण्यासाठी सर. हे जे किनारीला म्हणजे किनार लांब करावं लागते ना, हा लांब करायची, परत ते गुंडाळायचं, हा. म्हणून ते वजन दिलं का याला ताण पडतो. आता हा. हे कसं बीम वर गुंडाळलेलं आहे. ह्या ज्या वाळू भरल्यासारख्या ज्या हा, पिशव्या आहेत वाळूचे सर ते. वाळूचे त्याच्यामध्ये. वाळूचे का? वाळूचे. मग ते हाड जुळून यायला वगैरे जे वजन बांधतात हो, तसं ते. तसं. आणि हे खाली ताण दगडी, पडतो. ताण. खाली ही दगडी दिवे असल्यासारखं ते काय, ते जुनं काही आहे का, ती पण वजन आहे? ते थापे म्हणतात सर त्याला. पण हे या विणकामाशी हा, संबंधित म्हणजे ते कसं होतं पहिलं, ते आता मशीन निघल्या ना, हा तर ते अजून बी गरज पडते त्याची. आता एक कळी उकलायची ठरली कलर साठी, हा तर ते 3 काठ्या टाकून सनी ती लटी दाखवली ना मी तुम्हाला, ती लटी त्याच्यात टाकायची, त्याच्यातून तार काढायचा आणि आसरीवर फिरवायची. अच्छा, हा, ते गरज पडतीच ना त्याची. त्याची गरज पडते, त्याला हा. होल आहेत, थापे म्हणतात त्याला, थापे. थापे जडशीळ दगडाचे आहेत. हो, पण दगडाचे. याचा वापर आता पूर्वी. रेग्युलर तुम्ही करता काही पूर्वीच? पूर्वीच हे पूर्वीच आहे, जुनं आहे. पूर्वीच. अच्छा, आता त्या मशीन निघाल्या आता, त्याच्यामुळे ते याला थोडं कमी याला होतं. थोडं विश्रांती मिळाली हो. आता. पण ठेवलंय तुम्ही काय, हो. समजा गरज पडली पहिलं तर? कसं सर, एकच साडीचा तानाबाना करावा लागायचा. हा तसं आता काय झालं, बेंगलोरवरूनच 2 साडीचा तानाबाना तयार होऊन येतो आता मशीनवर. ते एक थोडा फायदा झाला. अरे वा, हे काय आता पहिलं म्हणजे कसं, पहिलं तुम्ही काय करायचा, हा धागा जो आहे हा, ते स्वतः करायचा सगळा, हो हो, एक एक धागा. एक ते तनसळ म्हणते त्याला, ते आता आहे माझ्याकडे घरी. ती तनसळवर तानाबाना करायचा हाताने. हाताने एक ते एक मी धागा, केलेलं म्हणजे आहे. आता यांना नाही गरज फिजिकली पडली. एक एक धागा हो करावा हो लागायचा. हो. आता काय हे रेडीमेड मिळतं? रेडीमेड भेटतं, वरूनच बेंगलोर. येतं, बेंगलोरवरूनच येऊ लागला आता. होय ना. हो, मग आता तुम्ही फक्त जोडणी करणे, जोडणी करणे. लांब धागा करून घ्यायचा, गुंडाळायचा. हा, ते फक्त माझ्या मुलालाच येतो, या लहानला, बाकीच्या नाही येत. होय का? त्याच्यात पण स्किल आहे पण. ते पण ते ज्याची त्याची टेक्नॉलॉजी होती, आता त्यांनी शिकून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही हे बाणा हो, आणि हे डिझाईन जाय. हे हाताचं, मग हे जवळपास रेडीमेड आता तुम्हाला हो, करून या- मग ते बाणा- मशीनवर करतात का? ते तिकडूनच येतं. 10 साड्याचं बनून येतं सर, काही काही म्हणजे ते गुंडाळून 10 किंवा साड्याचं. हे करून या. याला बीमवर गुंडाळायचं, फक्त जोडणी करून घेणे, ते व्यवस्थित गुंडाळून घेणे. म्हणजे पण याला असा काही मेंटेनन्स नसेल ना फारसा, ऑइल तेल पाणी या मागाला? नाही नाही नाही, काहीच नाही. जसं यंत्राला ते ग्रीसिंग आहे, नाही. ऑइलिंग आहे, बाकीचे काहीच लाईट नाही. आहे, आता फक्त याला लाईट आपल्याला दिसण्यासाठी लाईटची गरज बाकी काही नाही. नाही. हातमाग मग तेच आहे, त्याला हातमागाला तेवढं काय म्हणजे तसं. Yes. काहीच नाही पाहिजे. ते डाग बीग पडण्याचं काही शॉर्टच नाही याला फिरवण्याला. आणि हे लाकूड काय अमक्याच पाहिजे तमक्याच पाहिजे असलं सर, काय, असलं काय नाही? लिंबाचं लाकूड पहिलं सागाचे असायचे, आता एवढं महाग घेण्यापेक्षा लोक आता पण आता हे लिंबाचं- लोखंडाचे बार पण आले असतील ना? आता लोखंडाची लूम पण आहेत ना. हा, म्हणजे आता बघा ना, हे लाकूड हळूहळू आहे ना, लोक पर्यावरण जागृती झाली, लाकूड तोडायचं हो, नाही, हो. मग लोखंड. लोखंड पण लोखंडाने काही फरक पडतो कामावर असं काय? नाही नाही, काही नाही, काही फरक नाही. उलट चांगलं आहे, उलट टिके, भुंगा लागत नाही,
भुंगा येत याला नाही. भुंगा लागू शकतो हो वगैरे. हो हो तर लोखंडाला लागणार नाही. हो, फक्त कदाचित वजन जे आहे ना वजन हो हो ते वजन मग आता ह्याला हे जे आहे ही फ्रेम लूम म्हणतात ही त्याला frame फ्रेम loom. लूम याला आपल्या काही कार्यक्रम असला म्हणजे ही याला frame काढून आहे. बी ठेवू शकतो आपण होय का म्हणजे हो. ह्याला जे नट बोल्ट आहे हो हे काढून ठेवू शकतो हा डिसमेंटल करू शकताय. हो हो पहिलं कसं खड्डा रूम असायचे हा एकदा फिट केलं की Fit केला त्याला काय fit. काढायची गरजच नव्हती पडत त्याला हा टेक्नॉलॉजी काढू नव्हती ना जुन्या नव्हती. लोकांचं कसं होतं आता हे नट बोल्ट आले हो तर हो तुम्ही काढून कुठं डिसमेंटल करून नेऊ शकता. हो हो आणि त्या लोक- करून त्या घरी आणि लोखंडाचं आले हो तर आता ते लोखंडाचं तर आणखीच जरा सुविधेजनक हो होऊन जातील ते. तरी पण हे लोखंडाचं नाही हे लाकडाच आहे. आता मग हे जे माग आहे ना माग हा हे इथे बनवतात पैठणमध्ये बनवतात का? हो हो का दुसरून कुठून आणायला लागतं? पहिले नव्हते बनत पण आता बनायला लागले पहिले कुठून आणायचे? पहिले ते कसं होतं एक नागडा म्हणून गाव होतं येवल्याला शेजारी येवल्याचे तिकडे येवल्याच्या बाजूला एक 4-5 किलोमीटर गाव आहे बरं नागडा म्हणून तिथून मी स्वतः आणलेले हो हो आणि त्यावेळी लाकडीच असायचं लाकडी आणि ते कशाच्या लाकडाचे वगैरे असं काही त्याचं स्पेसिफिक नाही, असं ते काही नव्हतं? सागाचेच भेटलेले सर मला त्यावेळेस पण सागाचे. आता ते लिंबाचे करू लागले आता नाही का. दुसऱ्या झाडांचे पण का? हो लिंब बाभळ अच्छा मग त्या गावावरून तुम्ही आणायचं हो ते हो. आणि आता इथं आता पैठणमध्ये आता आपण सुतार लाकूड मंडळी- घ्यायचं हो सुताराला आम्ही सांगितलं असं बनव तसं बनव त्याला कारागीरच लागतो पण सांगायला सांगायला हो हो मला ते इतक्या- एवढं मीटर पाहिजे हो, तेवढं फूट पाहिजे हो. हे सगळं त्याला सांगावं लागतं सांगितलं का आणि तो एकदा बरोबर. बनवलं की त्याला पण त्याची हो प्रॅक्टिस हो होत असते. 1-2 लोक तयार केले म्हणजे आता पैठणमध्ये हे बनतं. हो हो बनत पैठणमध्ये लोखंडाचे बनतात का नाही? लोखंडाचे बनवू लागले तुम्ही आता अशा लोखंडाचे बनायला हो लागले. हो लोखंडाचे तुम्ही बनवू. आता ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने हा. किंवा प्रशिक्षणाच्या निमित्ताने इकडे तिकडे जाता फिरता हो तर ह्याच्यातली जी बदलती टेक्नॉलॉजी आली आहे नवीन तंत्रज्ञान आलंय आलेत ना सर तर ते बघून आलात का? हो बघू ना. नवीन काय बघितलं दिल्लीला तुम्ही? होतं ना आता दिल्लीला नवीन खूपच- काय याच्यात काय आलंय नवीन सुधारणा? म्हणजे ते याचे हे जे लूम आहेत ना आता मी तुम्हाला सांगितलं ना ते थोडे ऑटोमॅटिकचे आलेत म्हणजे बर एकदा ते पटकन पटपट पटपट धागे वर झाले का लगेच काकडा फिरवायचा हा डिझाईन धागे मोजीत बसवणे लागत त्याला हा तर ते दोन्ही बाजूने सारखं दिसावं ते जर आलं ना तसं लोन जर शासनाने दिलं तर आम्ही पण करू शकतो दोन्ही म्हणजे बाजूने जास्त खर्च आहे त्याला म्हणून हा. आम्ही पण त्याच्यात कुठं कॉम्प्युटरचा वापर आहे किंवा काय आता असं नाही काय नाही नाही ते फक्त म्हणजे ती हे जे धागे ही वही फणी असते ना हा त्याच्यात ते धागे वर येतात ती लाकडाची पट्टी बदलावी लागते त्याला ते वर आलं का नुसतं धागा फिरवायचं आणि ही जी पट्टी आहे ना ही ती खाप म्हणतात त्याला हिचा काय उपयोग असा हिचा हे जे मुठोडे असतात ना सर हा हे असे हे मुठोडे बनवायला हा हे चार हे चार धागे. असे धागे वेचावं लागते हा, ही त्याच्यात पट्टी. पदरामध्ये हा मग ते याला असं वरती केलं का हा. हे असं याच्यातून मग ते धोट फिरावं लागतं हे असं. याच्यातून धोटा फिरवायचा हो, हो. हा, हे असं. असं ओढायचं हे असं असं उभं होतंय हा मग इकडं हे इकडे इकडं उभार केलं की त्यातला स्पेस वाढतो हा हे जे आहे ना हा. हे बघा इकडे होतं असं हे बघा मग याच्यातून हा काकडा असं केला पाहिजे. हा म्हणजे हे हे जिथं असं. तुम्ही विणकाम हा, करता हे ती असं. पट्टी उचलली उभी हा हे केली असं येतं मग की ते तुम्ही Design असं बनते. त्याच्यातून टाकू शकता मुठोडे म्हणतात त्याला ते मुठोडे याच्यासाठी हा तो काकडा हा हे त्याच्यासाठी लागते ती पट्टी हा ते आहे ते जुनच आहे सगळे हा आणि ही अजून- काठी ही जी काठी आहे ही ती काठी मग ही जर काढली का आपण हा ही पट्टी काढली का हा मग ती ही सांभाळून ठेवावं लागते मग ही जर निघली तर परत विचित बसावं लागतं म्हणून ते ते धागे सांभाळून ठेवायचं. एकमेकांमध्ये मिसळून जाणार हो दोन जे धागे आहेत स्तर आहेत हो. दोन धाग्यांचे त्याच्यामध्ये हे अंतर ठेवण्यासाठी म्हणजे हे जर दोन्ही हो गोष्टी वरती करण्यासाठी लागते ही फक्त हा हा म्हणजे इकडं असं पडायचं या काठीला काय म्हणतात तुम्ही आठणी 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 आटणी आणि याला त्याला ते हे खाप पट्टी. म्हणतात खाप खाप हम्म. कोणी खाप पट्टी म्हणतं कोणी खाप म्हणतं अच्छा हे विणकरालाच माहिती फक्त त्याची माहिती काय? तर ही निष्ठू नाही म्हणून हे सांभाळून ठेवणं हम्म. मग ही काढून जरी ठेवली तर परत या काठीला खेटून ती बाहेर काढायची आता तुम्ही रंग आणि जर वगैरे या गोष्टी बाहेरून करून घेता की इथेच तुम्ही घरी नाही काही नाही हे जे रंग जे आहे ना सर हम्म. तर हे जे रंग आहे ना हे तर बेंगलोरला तयार होतात पण बेंगलोर लांब पडतं आम्हाला त्याच्यामुळं काही यावल्याला काय होतं त्याचं जास्त प्रमाणात रंग करणारे रंगारी लोक आहे जसे पैठणची रंगारी एक बी नाही राहिला रंगारहाटी म्हणतात ना. रंगारहाटी नुसती नावाला राहिली रंगारी लोक कोणी काम नाही करत ते रंगाचे एकही नाही आता. नाही बिलकुल नाही कारण त्याचं आता ट्रेनिंग चालू आहे घेणं आता या पुढच्या क्लस्टर मध्ये जर त्याची जर कोणी एखादा चांगला मुलगा शिकला तर तो डाईंगचं करू करू शकतो तो रोजगार निर्माण होऊ शकतो ना रोजगार निर्माण होऊ शकतो त्यांनी ती टेक्नॉलॉजी घ्यायला पाहिजे शिकायला पाहिजे
शासन किती देतं, 1 महिन्यात काही शिकणं होत नाही. याला कमीत कमी 6-7 महिने लागतं शिकायला. अच्छा, असं 1 महिन्यात दिलं ट्रेनिंग, बुडा निश्चित धागवे ते दाखवायला त्याचा काही उपयोग होत नाही. किमान 6 महिने ट्रेनिंग. 6 महिने कमीत कमी त्याचं ट्रेनिंग पाहिजे. आता काही मुलं बेंगलोर वरून आले, मोठ्या मोठ्या मशिनरी पण होत्या, तर पण ते दुर्दैवाने ते क्लस्टर कॅन्सलच झालं. ते त्याला काही कारणामुळे नाही जमलं लोकांचं, तर लोक एकजूट होत नाही लवकर, त्याच्यामुळे म्हणजे ते बघा नुकसान बी होतं. साधारण ही लांबी वाढू पण शकते, ही रुंदी ही वाढू शकते, रुंदी एवढीच, रुंदी एवढीच, लांबी वाढू शकते जगा असेल तसं. हे जास्तीत जास्त 1-2-3 फूट कोणाला जास्त ठेवायचं असलं पण गरजच नाही पडत त्याची. बरोबर. उगाच कबीरांनी जागा असं म्हटलंय की कामातच राम आहे. हो. आणि तुमचं जे जे काय असं आहे ना, की भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय, तुमचं कर्म हेच तुमचं अध्यात्म आहे. हो. हाच तुमचा रोजचं काम, हाच तुमचा राम आहे. आणि धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणूया, असं म्हणून गेली अनेक वर्षे या पैठणमध्ये या पद्धतीचे हँडलूम, हाताने हातमागावर पैठणी विणण्याचं काम सुरू आहे. आणि या काकू जे आहेत आपल्या शशिकला काकू, कारागीर कमी पडले सर, कारागीर वाढवायला पाहिजे, कारागीर वाढले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. पैठणचे नाथबाबा, आपण पैठणमध्ये बसलोय, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.